काल दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं ठरवलं, मराठीच्या मुद्द्यावर मोर्चाही काढतात। त्यामुळं राज्यात एक खूप मोठी पॉलिटिकल डेव्हलपमेंट होताना दिसते, विशेष करून भाजप अस्वस्थ होताना दिसते, त्यातही शिंदे सेना। कारण शेवटी मराठीच्या मुद्द्यावर काय भूमिका घ्यायची अशा द्विधामनस्थित सगळी मंडळी सापडलेली असताना शिवसेना मात्र ठाम आहे। सुषमाताई, अडचण झाली काहींची? अडचण त्यांची होईल ज्यांच्या पोटात पाप असेल, अडचण त्यांची होईल ज्यांचं धोरणच मुळात महाराष्ट्रद्रोही धोरण असेल, अडचण त्यांची होईल ज्यांना महाराष्ट्रापेक्षा केंद्रातल्या सरकारचे तळवे चाटण्याची सवय लागलेली असेल। परंतु जो मराठी माणूस आहे, जो मराठी अस्मिता जपणारा आहे आणि महाराष्ट्राचं हित ज्याच्यासाठी अत्यंत केंद्रस्थानी आहे, त्यांच्यासाठी ही निश्चितपणे एक चांगली नांदी आहे। ताई, खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही गेली 2-3 महिने चर्चा सुरू आहे, होत काही नव्हतं, पण काल पहिल्यांदा एक पाऊल पुढे असं आपण म्हणूया, नांदी म्हणावी। मी आपल्याला ताज एंड्स हॉटेलला फडणवीसांनी मनसे प्रमुखांची भेट झाली होती, तेव्हा सुद्धा हे म्हटलेलं होतं की आम्ही संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत, आमच्याकडे प्रचंड संयम आहे। आणि मी तेव्हाही म्हटलं होतं की याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय लढणं क्रमप्राप्त आहे। मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा लढा चालू आहे आणि इकडे आमचा शिवसेनेचा लढा सुद्धा चालू आहे। या निमित्ताने शिवसेना नक्की कोण चालवत आहे हेही आपल्या लक्षात येईल, कारण आम्ही कसे बाळासाहेबांचे वारसदार आहोत असे सांगणारे स्वयंघोषित सो कॉल्ड नेते आता कुठे कोपच्यात आहेत ते कळत नाहीये। इव्हन त्यांना जबाबदारी दिली राज ठाकरेंची मनधरणी करण्याची या मुद्द्यावर। हो, त्यांना जबाबदारी दिली म्हणजे एकनाथ शिंदेंना त्यांनी साईडलाईनच केलेलं असेल, जबाबदारी उदय सामंतांना असेल, कारण सध्या एकनाथ शिंदेंपेक्षा उदय सामंतांना महत्त्व जास्त प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे ते तसंही असू शकतं। मात्र मला असं वाटतं की जर लढा एकत्र लढायचा आहे, मुद्दा एकच आहे, एकाच यंत्रणेच्या विरोधातला लढा आहे आणि साध्य एकच गोष्ट करायची आहे, तर 2 मोर्चांपेक्षा 2 से 1 भले असं म्हणत तो एक मोर्चा आता निघत आहे आणि निश्चितपणे हा मनोमिलनाचा पहिला टप्पा असू शकतो। समजा शिंदे सेना किती नाही म्हणत शिवसेना आहे, मराठी माणसाच्या मुद्द्यावर स्थापन, आता जरी ते सत्तेत असले शेवटी मराठी माणसा मुद्द्यात त्यांनी भूमिका घेतली मोर्चात सहभागी होण्याची। त्यांनी भूमिका घेतली तर त्यांचंही स्वागत आहे, पण ते भूमिका घेणार नाहीत, ते भूमिका घेणार नाहीत, कारण त्यांच्या छातीवर फार मोठा वरवंटा भाजपाने ठेवलेला आहे। त्यांच्यातल्या प्रत्येक नेत्यावरची जी चौकशी आहे, मग ती चौकशी भावना गवळीची असेल, प्रताप सरनाईक असेल, यशवंत जाधव असेल, यामिनी जाधव असेल किंवा दस्तूर खुद्द एकनाथ शिंदेंच्या समृद्धी महामार्गाची चौकशी असेल, तो वरवंटा जोपर्यंत छातीवर आहे तोपर्यंत भाजपाला न विचारता ते श्वास सुद्धा घेऊ शकत नाहीत। दुसरं असं शरद पवारांचं, शेवटी हे प्रादेशिक पक्ष आहेत, मराठीच्या अस्मितेवर ही सगळी मंडळी, ठाकरे बंधू एकदा शिवसेना येते, राज ठाकरे आलेत, पण शरद पवार अजून ती भूमिका घेताना दिसत नाही, प्रादेशिक पक्ष आहे, काय अडचण? मी खूप लहान आहे पवार साहेबांच्या भूमिकांचं आकलन आणि त्या भूमिकांचा अर्थ स्पष्ट करायला। त्या संदर्भाने त्यांनी काय भूमिका घ्याव्या हा संपूर्णतः त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमची कटिबद्धता ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाशी आहे। पवार साहेबांची कटिबद्धता ही अजून कुठल्या मुद्द्यांशी आहे यावर माझ्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षातले प्रवक्ते सांगू। आमंत्रण देणार मला वाटतं त्यांना आमंत्रण ऑलरेडी गेलेलं आहे आणि त्यावर त्यांचा रिप्लाय सुद्धा आलेला आहे, त्यांनी त्यावर प्रतिउत्तर दिलेलं आहे आणि ते प्रतिउत्तर देताना कुणीही बोलावलं तर जायचं का अशा काहीतरी आशयाचं ते मला असं वाटतं की हा जो मोर्चा आहे या मोर्चाला पक्षीय राजकारणाचे स्वरूप न देता याने बोलावले त्याने बोलावले किंवा याच्या नेतृत्वाखाली त्याच्या नेतृत्वाखाली असं स्वरूपच असू नये। या मोर्चाला फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित एवढ्याच अंगाने बघितलं जावं आणि या मोर्चात फक्त राजकीय नेतेच नाही तर मराठी कलाकार असतील, अभिनेते असतील, लेखक असतील, व्यंगचित्रकार असतील, सगळ्या प्रकारच्या कवी असतील, साहित्यिक, या सगळ्या प्रकारच्या लोकांनी, मराठी भाषेवर अभ्यास करणारे लोक असतील, सगळ्यांनी यावं। इवन आमचे ते काय कपूल असे इमॅजिनरी पिक्चर काढतात काय ते प्रवीण तरडे, तर तरडेसारख्या लोकांनी सुद्धा यावं, हरकत काय आहे, या आलं पाहिजे त्यांनी। मराठी विषयावर चित्रपट तुम्ही काढता, तुम्ही मराठी चित्रपट व्यावसायिक आहात, मराठी माणसांच्या खिशातल्या याच्यावरच तुमचे चित्रपट चालत आहेत, तर काय हरकत आहे तुम्ही मराठीसाठी लढायला? लढलं पाहिजे त्यांनी। इवन मराठी चित्रपटांमधून मराठी राज्य उभे करण्याची राजा शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी सुद्धा
मग अगदी ते अमोल कोल्हे असतील किंवा चिन्मय मांगलेकर असतील किंवा अजून कोणी असतील, या सुद्धा लोकांनी या मोर्चात आलं पाहिजे. कारण मराठी भाषा, मराठी राज्य, मराठी स्वराज्य, मराठी स्वप्न या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या अर्थाने तुम्ही तुमचे रोल अदा केलेले आहे. सुषमाताई यांनी आता सगळ्यांनाच आवाहन केले. बघूया मोर्चात किती कलाकार सहभागी होतात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत फुंदे, झे मीडिया, पुणे.